नमस्कार, मी डॉक्टर मीनाक्षी राऊत, सचिव विभागीय मंडळ पुणे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात आपल्या सर्वांचं SSC HSC बोर्ड पुणे विभागीय मंडळाच्या वतीने यावर्षी इयत्ता 12वी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वच घटकांना मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी व्हिडिओंची निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी फेब्रुवारी-मार्च 2026 इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 या दरम्यान होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी, उच्च माध्यमिक विद्यालयांनी काय पूर्वतयारी करावी, प्रयोगांची मांडणी कशी करावी, प्रत्यक्ष प्रयोग कसे घ्यावेत, त्याचं मूल्यांकन कसं करावं, ॲक्टिव्हिटी, जर्नल इत्यादी सर्वच घटकांना गुणांची काय विभागणी आहे इत्यादीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्या विषयातील तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांनी त्यांच्या प्रयोगशाळेतून, लॅबमधून प्रत्यक्ष घेतलेली आहे आणि त्याच ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनाचा आपणा सर्वांना नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर ही संकल्पना मांडणारे पुणे विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष माननीय औदुंबर उकिरडे सर यांचेही मार्गदर्शन लाभलं. राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी सर यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर या व्हिडिओ निर्मितीमध्ये सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी अतिशय सविस्तर, सखोल अशी माहिती दिलेली आहे. या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मी डॉक्टर गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये फिजिक्स विषयाचं अध्यापन करत आहे. तुम्हाला मी आज प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे, बोर्ड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, ती लॅबोरेटरीची मांडणी त्यासाठी कशी असावी आणि ती परीक्षा कशी कंडक्ट करावी या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलणार आहे. तर आपण सुरुवातीला अगदी विद्यार्थ्यांना आत घेण्यापासनं या ठिकाणी सुरुवात करूयात. प्रत्यक्ष लॅबोरेटरीची रचना आपण समजून घेऊयात. सुरुवातीला विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी एंट्री इथून घेणार आहे माझ्या या लॅबोरेटरीमध्ये. तर सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांना आल्यानंतर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित देणं अतिशय गरजेचं आहे लॅबोरेटरीमध्ये येत असताना. म्हणजे आय कार्ड पासून ते साहित्य कसं घ्यावं, त्यांच्याकडे हॉल तिकीट असावं, आत आल्यानंतर नेमकं काय करायचं आहे, तर या संदर्भातल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्याच्या वेळेपूर्वी आपण घ्यायच्या आहे. आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता की आपण लॉंग आणि शॉर्ट एक्सपेरिमेंट अशी रचना विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यासाठी पेपरची अरेंजमेंट केलेली आहे. बोर्डाचं जे आपण पेपर या ठिकाणी वापरणार आहोत किंवा जे साहित्य आपण वापरणार आहोत, तर त्याची रचना करत असताना विद्यार्थ्याला रॅन्डमली कोणताही पेपर सिलेक्ट करता यावा अशा पद्धतीची रचना आपण पेपरची करून ठेवावी, जेणेकरून विद्यार्थी आल्यानंतर याच्यामधला कोणताही पेपर हा रॅन्डमली सिलेक्ट करू शकेल. आता मी याच्यातनं रॅन्डमली पेपर सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहूयात की साधारणपणे हा काय पेपर आहे हे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की विद्यार्थ्याला एकूण 2 आन्सर बुक्स या ठिकाणी मिळतील. ही जी पहिली आन्सर बुक आहे ती लॉंग एक्सपेरिमेंटची या ठिकाणी आहे. ती L6, समजा हा न्यूटन्स लॉ आहे, हा एक्सपेरिमेंट मी याच्यावरती फिक्स केलेला आहे. ही लॉंगसाठीची क्वेश्चन स्लिप असेल आणि ही जी क्वेश्चन स्लिप आहे ती शॉर्ट एक्सपेरिमेंटची क्वेश्चन स्लिप या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये S9 आणि A7, जेणेकरून विद्यार्थी दोन्हीही भाग या ठिकाणी म्हणजे लॉंग एक्सपेरिमेंटच्या सेशनमध्ये लॉंग एक्सपेरिमेंट पूर्ण करू शकेल आणि शॉर्ट एक्सपेरिमेंट आणि ॲक्टिव्हिटीच्या सेशनमध्ये उरलेल्या 1.5 तासामध्ये हा पार्ट पूर्ण करू शकेल. असं पहिल्या सेशनसाठी 1.5 तास आणि दुसऱ्या सेशनसाठी 1.5 तास विद्यार्थ्यांना मिळू शकेल, जेणेकरून 3 तासांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रयोग पूर्ण होऊ शकेल. यानंतर विद्यार्थी तुमचा लॅबोरेटरीमध्ये कसा थांबणार आहे ती रचना मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे.
आता माझ्याकडे लॅबोरेटरीमध्ये इथे बऱ्यापैकी स्पेस असल्यामुळे मी अरेंजमेंट करत असताना माझ्या या ब्लॉकमध्ये असं करू शकतो की माझ्याकडे साधारणपणे इथे मोठ्या 4 रांगा आहेत टेबलांच्या. इथे तुम्हाला दिसतंय की मी आणि सुपाते सर इकडे 4 पहिली ही रांग या ठिकाणी आहे. इथे या ठिकाणी ही दुसरी रांग या ठिकाणी आपल्याला दिसते. इथे या ठिकाणी तिसरी रांग आपल्याला या ठिकाणी दिसते आणि चौथी रांग आहे. या प्रत्येक रांगेमध्ये ठराविक विशिष्ट असं अंतर आहे जेणेकरून विद्यार्थी एकमेकांपासून व्यवस्थित अंतरावरती उभा राहू शकेल. अशा दृष्टीने ही अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे. आपण या ठिकाणी बघूया की या टेबलावरती हा जो मी शॉर्ट एक्सपेरिमेंट आणि ऍक्टिव्हिटी या ठिकाणी अरेंज केलेली आहे, याच्यामध्ये हा आपण या टेबलावरती मी नंबर लिहिलेला आहे S15A8. S15 ही माझी लॉजिक गेटची ॲक्टिव्हिटी आहे, शॉर्ट एक्सपेरिमेंट आहे. आणि A8 ही ॲक्टिव्हिटी आहे यूज ऑफ मल्टीमीटरची. तर यूज ऑफ मल्टीमीटरसाठीचं जे ॲपरेटस आहे ते मी या ठिकाणी अरेंज केलेलं आहे. आणि लॉजिक गेटसुद्धा या एकाच ठिकाणी आहे जेणेकरून शॉर्ट एक्सपेरिमेंट आणि ॲक्टिव्हिटी 1.5 तासामध्ये त्या विद्यार्थ्याला पूर्ण करता यावी. तुम्ही सुरुवात लॉंग एक्सपेरिमेंटनी देखील करू शकता किंवा शॉर्ट एक्सपेरिमेंट आणि ॲक्टिव्हिटी देखील करू शकता. या एका टेबलावरती हे एक ॲपरेटस आहे. यानंतर दुसरा जो विद्यार्थी आहे तो दुसरा विद्यार्थी हा या ठिकाणी त्याच्यापासून काही अंतरावर साधारणपणे 2-3 फूट अंतर सोडून तो या ठिकाणी स्वतंत्र टेबलावरती उभा आहे, जिथे मी सोनोमीटरचा शॉर्ट एक्सपेरिमेंट आणि या ठिकाणी ऍक्टिव्हिटी अरेंज केलेली आहे ती म्हणजे सेकंड पेंड्युलम साठीची. आपण बघत असाल की या टेबलावरती मी S6 हा सोनोमीटरचा लॉ ऑफ टेन्शनचा शॉर्ट एक्सपेरिमेंट आणि ऍक्टिव्हिटी सेकंड पेंड्युलमची या ठिकाणी अरेंज केलेली आहे. आणि हे जे नंबर आहेत ते मी समोरच्या बोर्डवरती देखील प्रदर्शित केलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्याला, शिक्षकांना, एक्झामिनरला हे सगळं कळू शकेल. अशा पद्धतीने ही अरेंजमेंट केलेली आहे. आपण पाहूया की या ठिकाणी आपल्याला बोर्डवर सुद्धा प्रत्येक रांगेमध्ये कोणते एक्सपेरिमेंट या ठिकाणी अरेंज केलेले आहेत किंवा ऍक्टिव्हिटी अरेंज केलेल्या आहेत ते तुम्हाला व्यवस्थित कळू शकेल. कुठून एंट्री आणि एक्झिट आहे ते सुद्धा व्यवस्थित कळू शकेल. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन विद्यार्थ्यांना जी माहिती पेपरवरती लिहायची असेल ती सुद्धा या बोर्डवरती, उदाहरणार्थ की माझ्या आबासाहेब गरवारे कॉलेजचा कोड ऑफ द इन्स्टिट्यूट जे 11.11.003 आहे हा मी ठळक अक्षरामध्ये या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे. तर हे आपण व्यवस्थित प्रदर्शित करणं अत्यंत गरजेचं आहे. अशीच अरेंजमेंट मी या ठिकाणी लॉंग एक्सपेरिमेंटसाठी देखील केलेलं आहे. आपल्या लॅबोरेटरीमध्ये कदाचित कमी जागा असू शकते, तर अशा वेळेला आपण पहिल्या रांगेमध्ये लॉंग एक्सपेरिमेंट, दुसऱ्या रांगेमध्ये शॉर्ट एक्सपेरिमेंट आणि ऍक्टिव्हिटी किंवा स्वतंत्रपणे शॉर्ट एक्सपेरिमेंट आणि ऍक्टिव्हिटी अशी अरेंज करू शकता, जेणेकरून विद्यार्थ्यांनी पहिल्या 1.5 तासामध्ये लॉंग एक्सपेरिमेंट पूर्ण केल्यानंतर उरलेल्या 1.5 तासामध्ये तो शॉर्ट एक्सपेरिमेंट आणि ऍक्टिव्हिटीसाठी शिफ्ट होऊ शकेल आणि त्याला व्यवस्थित अंतरावरती राहून चांगल्या वातावरणामध्ये ही प्रात्यक्षिकची परीक्षा देता येऊ शकेल. आपल्या लॅबोरेटरीची जशी रचना आहे किंवा आपल्या शाळेची, महाविद्यालयाची जशी विद्यार्थी संख्या आहे त्याच्याप्रमाणे आपण व्यवस्थित बॅच करावी, जेणेकरून एका ॲपरेटसवरती एका विद्यार्थ्याला व्यवस्थित परीक्षा देता येऊ शकेल. अशा पद्धतीची रचना आपण करणं आवश्यक आहे. अशीच रचना मी लॉंग एक्सपेरिमेंटसाठी केलेली आहे, ती आपल्याला दाखवतो. याच्यासाठी जो स्वतंत्र ब्लॉक केलेला आहे तोही मी आपल्याला दाखवतो. या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकाल की ही लॉंग एक्सपेरिमेंटची रचना मी माझ्या बोर्डवरती डिस्प्ले केलेली आहे. आणि याच बरोबरीने इथे आपल्याला लक्षात येईल की या लॅबोरेटरीमध्ये हा माझा पहिला टेबल आहे ज्याच्यावरती मी L10 असं मार्क केलेलं आहे. हा लॉंग एक्सपेरिमेंट आहे, सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट आहे, हा या टेबलावरती अरेंज केलेला आहे. इथून मी दुसऱ्या अंतरावरती किंवा दुसऱ्या टेबलावरती इथे नॉन इलेक्ट्रिकल आहे, तर त्याच्या बाजूला मी लगेच इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट नॉन इलेक्ट्रिकल घेतलेला नाहीये. मुद्दामून मी नॉन इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट घेतलाय जेणेकरून एक्सपेरिमेंट मधला सारखेपणा सुद्धा त्या ठिकाणी दिसणार नाही. इथे मी L24 हा पोटॅन्शिओमीटरचा एक्सपेरिमेंट अरेंज केलेला आहे. तर त्याच्या पुढच्या टेबलावरती पुन्हा नॉन इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट जो आहे तो L1 हा स्प्रिंग मास ऑसिलेटरचा जो एक्सपेरिमेंट आहे तो या ठिकाणी अरेंज केलेला आहे. याच्यापासून दूर अंतरावरती किंवा आपल्या लक्षात येईल मुद्दाम ज्या ठिकाणी
या ठिकाणी उजेड आवश्यक असतो. सरफेस टेन्शनचा एक्सपेरिमेंट आहे तो मी मुद्दाम खिडकीच्या शेजारी या ठिकाणी अरेंज केलेला आहे, जेणेकरून या ॲपॅरेटससाठी आपल्याला प्रकाश लागू शकतो. काही वेळेला लॅबोरेटरीमध्ये लाईट कमी असेल तर या दृष्टीने सरफेस टेन्शनसाठीच्या L4 या इन्स्ट्रुमेंटची मी अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे. हा रेझोनन्स ट्यूबचा एक्सपेरिमेंट आहे L17, पण मी याच्याजवळ सोनोमीटर लगेच ठेवलेला नाही आहे, आपण पाहू शकत असाल, कारण इथे ट्युनिंग फोर्कचा आवाज येणार आहे आणि त्यामुळे मी इथून दूर अंतरावरती तिकडे कोपऱ्यामध्ये सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट ठेवलेला आहे, जेणेकरून तिकडचा सोनोमीटरचा जो आवाज आहे तो आवाज इथे रेझोनन्स ट्यूबच्या एक्सपेरिमेंटमध्ये मिक्स होता कामा नये. अशा पद्धतीची, ज्याला वेल इक्विप्ड, वेल अरेंजमेंट असं म्हणूयात, अशी लॅबोरेटरीची रचना आपण या ठिकाणी करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित आणि चांगल्या वातावरणात देण्याच्या दृष्टीने मदत होऊ शकेल. कुठेही एका एक्सपेरिमेंटवरती 2, 3, 4 विद्यार्थी असं एक्सपेक्टेड नाही आहे. एका एक्सपेरिमेंटवरती एका विद्यार्थ्याने परीक्षा देणं हे बोर्डाला अपेक्षित आहे. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपणास साधारणपणे मार्क्स कसे द्यावेत, गुणदान कसं करावं, पेपर कसे तपासावेत, अरेंजमेंट कशी असावी याची पण रचना पॉवर पॉईंटच्या स्वरूपामध्ये सांगितलेली आहेच आहे. आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष लॅबोरेटरीची रचना कशी असावी हे आपणास या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याची मदत नक्कीच आपणास होऊ शकेल. पुन्हा एकदा बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.